नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. टायमिंग इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आमची धावपळ चालू आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज मी गावाकडे आलेले आहे, म्हणजे सोनाळा आलेले आहे. अगोदर मी आईकडे गेले, 1 तास 1.5 तास तिथं थांबले. सगळ्या माझ्या बहिणी आलेल्या होत्या, सगळ्यांची भेटगाठ बोलणं चालणं झालं. मग नंतर मी दिराच्या घरी आलेले आहे. म्हणजे 2-2:30 वाजलेलेच होते. आल्यानंतर मी पटकन स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण आज दिराच्या गॅरेजमध्ये लक्ष्मीपूजन आहे आणि दिराचे मित्रमंडळी सगळ्यांना जेवायला सांगण्यात आलेले. म्हणजे 30-35 लोकांचा स्वयंपाक बनवायचा होता. तर स्वयंपाक आल्यानंतर मी करायला सुरुवात केली. म्हणजे गुलाबजामुन बनलेले आहेत, नंतर बटाटा आणि टोमॅटो मिक्स भाजी बनवली, वरण बनवलेलं आहे, कणिक मळून ठेवलेली, चपाती बनवायची राहिलेली आहे, नंतर चटणी मी बनवली. पूर्ण रेसिपी कशा पद्धतीने केलेल्या आहेत म्हणजे तितकं मी शेअर करू शकले नाही डिटेलमध्ये, पण थोडंफार मी दाखवलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये. नाही बघितलं तर आताही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल. तर आता 5 वाजलेले आहेत. आता जी पुढची तयारी आहे ती पूजेची तयारी करायची आहे. नंतर सगळ्यांना फ्रेश होणं, रेडी होणं हे सगळं बाकी आहे. अगोदर इकडे चहा बनवून घेतलेला आहे, म्हणजे गुरुवारचा उपवास आहे. आईकडे मी काही खाल्लेली नाही, फक्त चहा पिऊन आलेले होते. नंतर मी इकडे पूजाकडे आल्यानंतरही काही चहा वगैरे मी बनवला नाही, कारण स्वयंपाकच करायचं होतं, वेळ खूप कमी होतं. त्यामुळे असा विचार होता की स्वयंपाक होईल का नाही वेळेत. नंतर आपली लक्ष्मीपूजनाची तयारी आपल्याला करायची आहे, त्यामुळे पटकन स्वयंपाकाच्या घाईगडबडीत होतो. चहाची आठवण आली ना, किंवा काही खाण्यापिण्याची आठवण आली, कारण ज्या वेळेत आपण व्यस्त होतो ना त्यावेळेत आपल्याला भूक लागली का ताण लागली हे सुद्धा समजत नाही. तर कणिक तर अगोदरच म्हणून ठेवलेलं आहे. इकडं काकू आणि शेजाऱ्यांच्या बाई आलेल्या आहे, त्या माय, त्या दोघी आता चपात्या बनवत आहेत चुलीवरती निवांतपणे. आणि जेही स्वयंपाक बनवायचा होता मी वरती बनवलेले, म्हणजे इकडं वरती सगळी व्यवस्था आहे, गॅस वगैरे वरती आहे आणि चूल जे आहे ना खालती आहे. तर जेही मोठं बनवायचं आहे, आता बटाटे वगैरे उकडून घेणं ते चुलीवर ठेवलेलं होतं. नंतर भातही तिथं शिजवला. म्हणजे जी छोटी मोठी गोष्टी असतात ना, जे सगळं उचलून न्यावं आणावं यामध्ये वेळ खूप जातो, त्यामुळे ते काहीच नाही. भाजी वरण जी चटणी वगैरे बनवायचं होतं, गुलाबजामुन बनवायचे होते, ते सगळं इथंच मी केलेलं आहे. जे बाकीचं आहे थोडंफार ते काकूबाई खाली चुलीवर करत आहेत. आणि आता चहा बनवला. तर या तर मग सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला. तर वहिनी मी चहा घेतलेला आहे आणि सगळ्यांना जिथं आहे तिथं नेऊन दिलेलं आहे, कारण कोणी आता इथं नाही आहेत, कोणी गॅरेजमध्येच आहे, कोणी चुलीपाशी चपात्याच बनवत आहे. पूजा तर इकडे तिकडे हिंड्यामध्येच आहे, म्हणजे आम्हाला काही भेटत नाही. जे आम्ही मागून ते आणून द्यायचं काम पूजाचं आहे. तर हिंडा फिरणं हिचं चालू आहे. तर सगळ्यांनी इकडे चहा घेतलेला आहे. नंतर गायत्रीलाही दिलेला आहे. गायत्रीला आता चहा प्यायचा नव्हता, कारण आत्ताच पोहे दिले मी सगळ्यांना करून. मुलं सकाळी जेवण केलेले होते, नंतर काही स्वयंपाक वगैरे बनला नाही, कारण हे स्वयंपाक बनत आहे त्यामुळे काही झालं नव्हतं, म्हणून आत्ता पोहे करून दिले, सगळ्यांनी खाल्लेले आहेत. तर गायत्री तेच म्हणत होते, आत्ताच पोहे वगैरे खाल्लं तर चहा नग म्हणत होती. तर असं आम्ही चहा घेतलेला आहे. नंतर फुलं वगैरे जी झाडाची आता तोडायची आहेत ते गायत्री तोडत आहे, म्हणजे आता थोड्या वेळामध्ये दिवस मावळेनंतर फुलं वगैरे तोडायचे नसतात. आणि जी झेंडूची फुलं आहेत त्याचे हार वगैरे बनवून ठेवले. म्हणजे पूजेची थोडीफार तयारी झालेली आहे. आता पुढची तयारी म्हणजे आता इथून करूया. कपडे वगैरे सगळे दुपारच्या वेळेत धुवून टाकलेले, जे भांडे कुंडे होते तेही क्लीन केलेले आहेत. आता हे बघा, गायत्री ते फूल जे आणलेली आहे ना ते मलाच लावत आहे. म्हणत आहे मामी तुम्हाला खूप छान वाटत आहे, पण खूप मोठं फूल आहे, माझे केस छोटे आहेत आणि फूल खूप मोठं झालेलं आहे, तेच म्हणत आहे गायत्रीला. तर असो आता बनवायचं आहे हरभऱ्याची उसळ. तर हरभरे रात्रीच पाण्यात घालून ठेवलेले आहेत, म्हणजे आरामात बघा 3 ते 4 किलो हरभरे आहेत. छान फुलले गेले आहेत रात्रभर पाण्यामध्ये. आता एक वेळा स्वच्छ धुवून घेऊ आणि याची उसळ मला बनवायची आहे. नंतर पूजेची तयारी करायची आहे. तर रांगोळी सकाळीच बनवलेली आहे यावेळेमध्ये, म्हणजे खराब झालेली नाही, तर वेगळी रांगोळी काढावी लागली नाही. आणि जे भांडे कुंडे होते क्लीन करायची ती पूजा, काकू, नंतर वहिनी सगळ्यांनी घासून घेतलेले आहेत. भांडे वगैरे जे कामं आहेत बाहेरचे तेही आवरलेले आहेत, म्हणजे पूजाची वेळ होता सगळी कामं आपल्याला आवरून घ्यायची आहेत. नंतर जे मित्रमंडळी जेवायला सांगितलेलं आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे भी घरं सांगितलेले आहेत काही, म्हणजे आरामात 30 ते 35-40 लोकांचा स्वयंपाक बनलेलाच आहे. तर सगळेजण येतील, मग नंतर ते आवरावर असते, त्यामुळे कुठलीच कामं ठेवलेली नाही. तर हरभरे सगळे पाण्यातनं काढले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हरभरे तर खूप सारे आहेत आणि ते एकाच वेळेला कुकरमध्ये शिजणारे नाहीत उसळ बनवण्यासाठी. आणि इथं बघा हे डॉगी आहे, खूप सुंदर आहे, पण मला ना एकदम जवळून समक्ष बघत आहे ना, मला ते खरोखरच वाटत होतं. थोड्या वेळ मी तेच म्हणत होते, हे खरोखरच वाटते, डोळ्यात डोळे घालून बघितलं ना असं वाटत आहे ते खरंच आहे तिथं, म्हणजे रेडीमेड आहे असं वाटतच नव्हतं. तेच वेदिकाला म्हणत होते, तर ती आणखीन थोडं माझ्याजवळ आणत होती. तर हे बघा खरोखरच दिसत आहे, एकदम डोळ्यात डोळे घालून बघितलं तर. इकडे आवरावर चाललेली पूजाची आणि गायत्रीची काहीतरी पोहोचत नव्हतं पूजाला, तर गायत्रीची हाईट थोडीशी जास्त आहे, तर ते देण्यासाठी गायत्रीला बोलवलेले आहे, तर ते देऊन आलेले आहे. आता हरभरे एक वेळा मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आणि जे 5 लिटरचं कुकर आहे त्यामध्ये मी हरभरे थोडे थोडे करून एक म्हणजे 2-2 सीटा आपल्याला देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे उसळ परफेक्ट बनून तयार होईल. पूजा म्हणत होती की ताई असंच फोडणी टाक आणि थोडंसं वापरून घेऊ, पण ते व्यवस्थित होणार नाही, चविष्टी लागणार नाही. तर अशा पद्धतीने मी थोडासा लेट होईल, पण छान बनली ना कुठली वस्तू तर छान वाटतं, आपलंही मन लागतं. म्हणून म्हटलं थोडासा वेळ गेला तर काही हरकत नाही, अशा पद्धतीने आपण करू. तर या कुकरमध्ये मी अर्ध कुकर हरभरे घेतले, त्याच्यात डबल पाणी घातलं, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याला 2 शिट्या देऊन घेऊ. जसं या कुकरमध्ये 2 शिट्या झाल्या की हे पलटून घेणारे वेगळ्या भांड्यात आणि
आणि परत दुसरे हरभरे मी लावणार आहे. अशाच पद्धतीने 4 ते 5 वेळा मी हरभरे सगळे शिजवून घेतलेले होते. तर पूजा इकडं आरतीचं ताट वगैरे सगळं काढलेलं आहे, म्हणजे अगोदरच क्लीन केलेलं आहे सगळं, फक्त यामध्ये वाती तेल घालायचं आहे. आता टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत. तर थोडीफार तयारी झालेली आहे, थोडीफार करायची आहे, म्हणजे 1 तास 1.5 तास आहे टायमिंग. आणखीन 6:15 वाजता पूजन आहे लक्ष्मी मातेचं, नंतर पुजाऱ्यांनाही सांगितलेलं आहे. तर इथं बघा हे मस्ती कशी चाललेली आहे यांची. इकडे आमची धावपळ चालू आहे, तर इकडे यांचे वेगळाच गोंधळ चालू आहे मुलांचा. वेदिका, अजय, नंतर योगेश, दीपक इतकी मस्ती करत आहेत ना, एकमेकांना मारणं, झाडू घेऊनच एकमेकांना सुरू झालेले युद्ध खेळायला. तसा प्रकारे यांचा झालेला आहे, बघू शकता. इथं वेदिकाही शांत बसत नाही, ते जात आहेत तर त्यांच्या पाठी लागून मारत आहे. नंतर ते 2 जण येतात मग तयार होऊन, असा प्रकारे यांचा चालू आहे. तर असो, सगळ्यांची वेगवेगळी मस्ती, वेगवेगळ्या नाद आहेत. तर गॅरेज समोरच आहे, घरासमोर एकदम, बघू शकता. जसं कमलनगरमध्ये तुम्ही पाहिलं गॅरेज खूप लांब आहे आमचं, पण इथं एकदम दारासमोरच, म्हणजे घरच्या समोरच गॅरेज आहे. तर तिथल्या तिथं सगळी पूजेची सामग्री एक आठवण करून नेऊन मुलं ठेवत आहेत. तर पाट, नंतर चौरंग आणि पूजेची ताटली वगैरे, म्हणजे जे आरतीचं ताट होतं ते नेऊन ठेवलेले. नंतर फुलंही न्यायला सांगितलेलं आहे. नंतर इथं आता वेदिकाला पकडलेलं आहे, आणि कारण जात वेळेस ही मारून आतमध्ये आलेली होती, ते परत आले नव्हते. आता परत आले, नंतर हिचा नंबर आहे आता. तर असंच चाललेलं आहे, सकाळपासून यांचं असंच चाललेलं आहे. ही त्यांना मारते, ते दोघं हिला मारतात, सुरू झालेलं आहे. कोणीच ऐकत नाही, कुणाला सांगावं आता. त्यामुळे म्हटलं काय तुम्हाला म्हणाले ते करा, कारण आमचाही गोंधळ चालू आहे. इकडं पूजा वेळेत करायची आहे. नंतर लेट झाला तर पुजारी बघा दुसरीकडे जाणार असतात, कारण पूजा आता एक 15 दिवस, म्हणजे आता बार्शीपर्यंत ही पूजा असते सगळ्यांच्या गॅरेजमध्ये, दुकानमध्ये, घरामध्ये. नंतर पुजारीही बिझी असतात. मग तेही म्हणत होते की थोडासा लवकर आवरा सगळं, आणि फक्त पूजेचंच आवरायचं असतं ना तर सगळं वेळ झालं असतं, पण स्वयंपाकी थोडाफार करायचा होता, त्यामध्ये वेळ लागला. नंतर सगळी पूजेची तयारी करायची होती. नंतर उसळही बनवायचं आहे. आता जी पूजेला आता मित्रमंडळी येणार आहेत, थोड्या जणांना जेवायलाही सांगितलेलं आहे, आणि थोडेफार मित्रमंडळींना उसळी द्यायची आहे पूजा झाल्यानंतर, त्यामुळे ही उसळ बनत आहे. तर एक वेळा मी कुकर जे लावलेलं होतं ते पूर्णपणे हरभरे जे आहेत ना शिजवलेले, ते वेगळ्या भांड्यात मी काढून घेतलं, आणि दुसरे परत त्याच कुकरमध्ये लावायचं आहे. तर दीपक आलेले हेल्प करण्यासाठी. नंतर मी इकडं बनवत आहे पोहे, म्हणजे अगोदरही मी पोहे बनवले, पण ते कुणाला झाले कुणाला नाही असं झालं, म्हणजे खूप जण झालेले आहेत, मस्ती खूप आहे, सगळ्यांना भूक तशीच लागत आहे. तर परत मी आणखीन पोहे बनवत आहे सगळ्यांसाठी इकडं. तर फोडणी टाकलेली आहे पोह्यांना, म्हणजे सगळी तयारी गायत्रीनं करून दिली होती, फक्त फोडणी टाकायचं काम मी करत आहे. तर झालेलं आहे पोहे बनवून, सगळ्यांना इकडे देत आहे, म्हणजे दीपक, नंतर अजय वगैरे सगळेजण खाऊन घेतील. नंतर दीर या सकाळपासून काही खाल्लेले नाहीत, म्हणजे यशवंती काही खाल्लेले नाहीत, त्यांनाही थोडंफार इकडे मी बनवलेलं आहे. नंतर जितके भांडे झाले होते, म्हणजे पूजा आता 3 वेळा भांडे घासलेले आहे, म्हणजे सगळ्यांना घेऊन वहिनी पूजा दोघी भांडे क्लीन करण्याच्याच कामात आहेत, कारण भांडे खूप सारे होत आहेत, जमा करून ठेवले. तर नंतर लागणारे भांडे, जे आपल्याला आता रेसिपी बनवायला भांडे लागणार आहेत, त्यावेळेत पंचायत होईल म्हणून अगोदरचे भांडे सगळे जितके पडत आहेत तितके पटकन क्लीन करत आहेत. तर असं सोप्याची अवस्था यावेळेत बिघडलेली आहे, कारण मुलांची मस्ती खूप आहे, ते किती वेळा कवर घातलं तर ठेवत नाही, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. असो, नंतर ते बघूया. आता अगोदर ही सगळी म्हणजे स्वयंपाकाची पूर्णपणे तयारी करून घेते. उसळ बनवायला थोडासा वेळ जास्त लागणार आहे, कारण खूप जास्त प्रमाणात आहे ते, आणि थोडं करून, म्हणजे कुकरही मोठं नाही, 5 लिटरचं कुकर आहे, त्यामध्ये 2-4 वेळा मला ते शिजवून घ्यायचे आहेत. नंतर परत फोडणी टाकायची आहे, आणि गॅस पूजाचं जे आहे ना ते एकदम असं आहे म्हणजे एकदम कमी आग येते त्यामधनं, तर लवकर त्यामध्ये व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे थोडासा वेळ मला जास्त लागत आहे. तर असो, इकडं हे दुसऱ्या वेळेचं कुकर आहे, म्हणजे दुसऱ्या वेळा शिजवून घेतलं मी. आता हे त्याच पातेल्यात काढलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी 3-4 वेळा काढून घेतलं. तोपर्यंत सगळे रेडी होऊन आलेले आहेत, अरुणा, कल्पना, नंतर स्नेहा, सृष्टी, शिवन्या, नंतर आयुष आहे, सौम्य आहे, सगळेजण रेडी होऊन आलेले आहेत. आणि कल्पना म्हणत होती की ताई तू परत आलीच नाही, सोनाली आलेले आहे. तर हो, परत आईकडे मी येते तर मग सांगून आले, पण झालं नाही, इथंच गोंधळ चालू आहे, ते करावं का हे करावं, वेळ खूप कमी आहे, झालं नाही मला जाणं, आणि आता होणारही नाही. कारण आईला मी सांगून आलेली होती की ताई मी परत येते, कारण थोडा वेळ थांब म्हणत होती आई, तरी पण मी इथं आलेली होती, कारण पूजाचा फोन येत होता की स्वयंपाक करायचा ताई केव्हा येणार. नंतर कल्पनाही मला 2-3 वेळा फोन लावली इथं आल्यानंतर की ताई ये, आपण सगळे रेडी होऊन जाऊया. पण मला काही आईकडे जाण्यात आलेलं नाही, आईचं घर इथनं खूप दूर नाही, पण झालं नाही, कारण स्वयंपाक बनवायचा होता मला, त्यामुळे. तर असं इकडं सगळेजण रेडी होऊन आलेले, सोनाली आलेले आहे. आता उसळ मी बनवत आहे, पोहे बनवून दिले सगळ्यांना, चहा वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे एक वेळा. आता पूजेची वेळ झालेली आहे, म्हणजे 6:30 वाजलेले आहेत. आता लक्ष्मीपूजनाची मांडणी करायची आहे, नंतर गॅरेजमध्ये रांगोळी काढायची आहे. तर गायत्रीला तेच बनत आहे, तू आणि वेदिका, सोनल 3 रेडी व्हा, गॅरेजमध्ये जाऊन रांगोळी वगैरे काढून घ्या, तोपर्यंत मी उसळ बनवून घेते. आणि सगळे रेडी होत आहेत. नंतर पूजा, नंतर वहिनी आहेत, काकू आहेत, सगळेजण फ्रेश होत आहेत, साडी घालत आहेत वेगळी, पण मला काही वेळ भेटणार नाही आता साडी वगैरे घालण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी, कारण वेळ खूप कमी आहे, उसळ बनवायची आहे मला. नंतर पूजेची मांडणी, म्हणजे पुजारी म्हणत होते जसं आपल्या गॅरेजमध्ये झालं, म्हणजे पुजारी सांगून गेले होते अगोदरच की पूजा वगैरे तुम्ही मांडून घ्या, नंतर मी येणार.
तसंच इथंही आहे, तसाच गोंधळ आहे. कारण पुजाऱ्यांना दुसरीकडे जायचं आहे पूजा मांडण्यासाठी. ते म्हणत होते की तुम्ही पूजा मांडून घ्या, मी फक्त पूजा करायला आरती करायला येणार, म्हणजे लक्ष्मी मातेचा अभिषेक वगैरे मंत्र म्हणत ते करतील. तर पूजेची मांडणी मला करायची आहे जाऊन. तर उसळ मी करून घेतली, खूप मोठं पातेलं ठेवलं, त्यामध्ये मी कांदा कोथिंबीर सगळं मी अगोदरच मला गायत्रीनं सगळी तयारी करून दिलेली होती, फक्त मी फोडणी टाकलेली आहे. आणि पाहू शकता बाहेर कशी मस्ती चालू आहे, म्हणजे सगळे एकत्र जमा झाले ना असा गोंधळ होतो. कोणी काहीच म्हणतं तर कोणी काहीच म्हणतं, अजिबात जमत नाही त्यांचं चालू आहे. तर असं इकडे सगळे रेडी होत आहेत. ही जी वेदिकाने ड्रेस घातलेला आहे ते मी घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडे आलेली होती वेदिका, त्यावेळेत हे ड्रेस घेतलं. त्या दिवशी तितकं मी डिटेलमध्ये दाखवू शकले नाही, तिथं खूप घाई गडबड झाली. हा ड्रेस घेतला, तेच वेदिकानं घातलं. नंतर गायत्रीला जे ड्रेस मी घेतलेला होता त्या दिवशी, तर गायत्रीने तेच घातलेलं आहे. तर बघू शकता हे ड्रेस गायत्रीचा आहे. नंतर वेदिकानं जे घातलेले ते दोघींना मी हे ड्रेस घेतलेले होते त्या दिवशी, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर इकडे सोनल आणि गायत्री गॅरेजमध्ये आलेले आहेत आणि रांगोळी काढत आहेत. म्हणजे आता थोडंफार मोबाईलमध्ये बघत आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं रांगोळी काढायची आहे यांना, कारण वेळ कमी आहे आणि थोडीफार गडबड होत आहे इथं. आणि मी कल्पना आता म्हणजे सगळं घरातलं मी आवरलं, स्वयंपाक पाणी झालं, सगळं आवरूनही दिलं. आता मी आलेले आहे गॅरेजमध्ये पूजा मांडणी करण्यासाठी, म्हणजे लक्ष्मी मातेची पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आता इथं. तर इथं चौरंग ठेवलेला आहे. जसं आपल्या गॅरेजमध्ये स्पेस कमी आहे तसंच इथंही आहे, स्पेस कमी आहे, कारण इकडं तिकडं साईडनं टुबन हे खूप साऱ्या वस्तू आहेत इथं. त्यामुळे इथं या जागी पूजा मांडणी केलेली आहे. म्हणजे इथला जागा स्वच्छ पुसून घेतला, चौरंग ठेवलेला आहे, ऊसाचे धाटं बांधलेले आहेत, नंतर आंब्याचे फांदे अशा पद्धतीने मी बांधत आहे. लाल कपडा अंतरलेला आहे, त्यावरती आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. सगळी पूजेची सामग्री कॅलेंडर वगैरे सगळं आणलेलं आहे अगोदरच. आणि इकडे बाहेर हे तिघीजण रांगोळी काढत आहेत. तर असं आता सगळेजण मित्रमंडळी येतील. आणि दिराने ही नवीन गाडी घेतलेली आहे, जे तुम्हाला समोर दिसत आहे, त्याची पूजा केलेली आहे, बाईकची पूजा केलेली आहे. म्हणजे नंतर आणखीन पुजारी आल्यानंतर पूजा होणार आहे, पण फक्त तयारी करून ठेवलेली आहे. तर असं इकडं अशा पद्धतीने ही मुली रांगोळी काढत आहेत. आणि इकडं जे आपल्याला घंटमाळ लागणार आहे, नंतर फुलाचे झेंडूचे हार जे बनवून ठेवले ते सगळे एक 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 वेदिका मला आणून देत आहे. आणि मी सगळी पूजा मांडणी करत आहे, कारण आता पुजारी आले की घाई गडबड करतील, म्हणून म्हटलं पूजेचं तितकं आवरून घ्यावं. तर इकडं बघू शकता अशा पद्धतीने मी तांब्यावरती स्वास्तिक काढलेला आहे. आणि जसं आता आपल्या घरी गॅरेजमध्ये पूजा झाली त्यावेळेत मी शिराचा प्रसाद बनवलेला होता. कारण तर तुम्ही म्हणत होता की ताई त्यामध्ये म्हणजे प्रसादाचा जो शिरा असतो त्यामध्ये पाणी न घालता दूध घालायचं, पण शिरा तुम्ही बघितलं खूप जास्त मी बनवलेला होता, तितकं दूधही नव्हतं घरी, म्हणून मी पाणी टाकून बनवलं आणि एकदम छान चविष्ट शिरा झालेला होता, कुठलीच कमी नव्हती त्यामध्ये. तरी बघा आता दूध घालून शिरा बनवता कशा पद्धतीने बनवता मी कधी बघितलेलं नाही आहे, कारण थोडाफार जास्ती होता म्हणून मी पाणी टाकून बनवलं ताईनं. तर असं पूजेची मांडणी मी केलेली आहे. नंतर कल्पना आता आतमध्ये म्हणजे आतापर्यंत माझ्यासोबतच होती, गॅरेजमध्ये पूजेची मांडणी करत होती, पण आयुष आणि सौम्या थोडंसं कळ काढत होते, रडत होते, पडत होते. लहान मुलांचं असंच असतं, एका ठिकाणी बसत नाही ते, तिथं थोडंसं इथं थोडंसं त्यांचं चालू होतं. गॅरेजमध्ये गेलं तर घरी चल म्हणतात, घरी आलं तर गॅरेजमध्ये चल म्हणतात, असा प्रकार त्यांचा होत होता. म्हणून सगळ्यांना घेऊन म्हणजे इथं बसलेले आहे अरुणा नंतर कल्पना, दोघीजण बसलेले आहेत आणि मी गॅरेजमध्येच पूजा मांडणी करत आहे. नंतर आत्ता योगेश आणि दीपक दोघंजण रेडी झालेत, म्हणजे सकाळपासून यांची धावपळ चालू होती, रेडी वगैरे काही झालेले नव्हते. आता रेडी झालेले आहेत, पूजाही रेडी झालेली आहे. ही काटापदराची साडी घालून नंतर काकूबाई वहिनी सगळे रेडी झाले, फक्त झाली नाही तर मीच एक रेडी झाली नाही. जसं मी घरातनं निघालेली होते तशीच आहे आता आहे, कारण वेळ तितका मला भेटलाच नाही. तर असं सगळी पूजेची मांडणी तर केलेली आहे अशा पद्धतीने. आणि आत्ता पुजारी आलेले आहेत आणि एक वेळा तुम्हाला रांगोळी दाखवत आहे मी. खूपच सुंदर रांगोळी काढलेली आहे गायत्री नंतर वेदिका सोनल तिघींनी मिळून, आणि यामध्ये कलरही खूप सुंदर भरलेले आहेत. आता फक्त यामध्ये दीप प्रज्वलित करायचे आहेत आणि शेजाऱ्यांच्या ताई आलेले आहेत, म्हणजे आता थोड्या वेळामध्ये पूजा होणारी पूजा मांडणी झालेली आहे, सगळे रेडी होऊन आलेले आहेत. आणि आता दिराची मित्रमंडळी येतील इतक्यामध्ये, म्हणजे टायमिंग सांगितलेलं आहे त्यांना 7:15चं, तर सगळेजण येतील इतक्यात. नंतर दीपकच्या पप्पांचाही वेट होत आहे, म्हणजे आज गुरुवार आहे, 7:30 वाजता ते दर गुरुवारी सोनाळमध्ये राहतात, म्हणजे इथंच शैवांचं मंदिर आहे, तेही तुम्हाला मी पूर्णपणे शेअर करणार आहे की प्रत्येक गुरुवारी कशा पद्धतीनं पूजा आरती इथं होते. पण अगोदर गॅरेजमध्ये लक्ष्मीपूजन आरती करून घेऊ, मग शैवांची आरती आपल्याला करायची आहे, कारण इथं सगळी तयारी झालेली आहे. नंतर पुजारी म्हणत आहेत आणखीन कुठेतरी यांना पूजा करण्यासाठी जायचं आहे, त्यामुळे तर इथं कॅलेंडर वगैरे सगळं ठेवलेलं आहे पूजनामध्ये. नंतर जे वही वगैरे ठेवलेली तेही लिहत आहेत, त्यामध्ये पूजेची अशा पद्धतीने मांडणी झालेली आहे. आता दीप प्रज्वलित करून घेऊ. आणि काय गोंधळ झालेला आहे ना, दीपकचे पप्पा 4 किलोमीटरवर आलेले होते, म्हणजे कमलनगरहून सोनाळा ते प्रत्येक गुरुवारी येत असतात, आलेले होते. नंतर तिथून परत गेलेत, कारण का रोहिणी आणि भैया म्हणजे आज येत आहेत, म्हणजे भैया सकाळीच रोहिणीला आणण्यासाठी गेलेला आहे तिच्या गावी, आणि घरातनं ते निघाले आणि कमलनगरला येऊन बसलेले आहेत. पण तिथून एसटीच त्यांना भेटत नाही. एसटी काय झालं काय नाही काही माहिती नाही, पण एसटी आलीच नाही असं म्हणत होती रोहिणी. तर नंतर यांना फोन लावला, तर हे अर्ध्या रस्त्यातनं परत गेलेले त्यांना आणण्यासाठी, कारण ते बस स्टॉपवर येऊन बसलेले आहेत, त्यामुळे यांना यायला थोडासा लेट झालेला आहे. कारण रोहिणीला आणून
नंतर घरी आईच्या घरी सोडून मग ते परत इथं आलेले होते, त्यामुळे थोडासा लेट त्यांना झालेला आहे. तर असं तोपर्यंत आम्ही दीप वगैरे प्रज्वलित करून घेऊपर्यंत दीपकचे पप्पाही येतील रोहिणीला आणि भैयाला घरी सोडून. आणि दिराची मित्रमंडळी आलेले आहेत आणि जी शेजाऱ्यांच्या ताईंना सांगितलेलं होतं तेही सगळेजण आलेले आहेत. नंतर कल्पना, आयुष, सौम्या सगळेजण इथे येऊन बसलेले आहेत. फक्त अरुणा तितकी घरी आहे, कारण तिची मुलगी जी छोटी मुलगी आहे ना शिवन्या खूप रडत आहे ती, त्यामुळे ती घरीच बसलेली तिला घेऊन. तर असो अशा पद्धतीनं पूजा मांडणी आम्ही केलेली आहे. पुजारी इकडे मंत्र म्हणत आहेत आणि जी कॅन्डल वगैरे ठेवली तीही पूजा ठेवलेलं आहे. दीप प्रज्वलित करून घेतलेले आहेत, रांगोळीवरती दिवे ठेवलेले, थोडंफार दिव्याचं डेकोरेशन, थोडंफार फुलांचं डेकोरेशन झालेली खूपच सुंदर गॅरेज आज सजलेला आहे. तर हे बघा कळश मांडणी 2 केलेली तिथं, म्हणजे एक चौरंगावरती केलेली आहे छोटीशी आणि एक खाली ज्वारी वगैरे टाकून तिथं केलेली आहे. असं सगळेजण आलेले आहेत आता. आणि इथंही छोटीशी रांगोळी मी काढून घेतली अशा पद्धतीने, कारण स्पेस खूप कमी होता. तर तोपर्यंत हे आलेले आहेत. आता पूजा मांडणी करूया, म्हणजे पूजा मांडणी अगोदरच झालेली आहे. आता आरती करून घेऊ. तर अगोदर लक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आहे. तर इकडं दीर आणि जाऊबाई बसलेली पूजामध्ये. नंतर पंचधातूची दोरा असतो तो हातात बांधले दोघांच्या, आणि सगळ्यांच्याच हातात बांधत आहोत, म्हणजे माझ्या मुलं सगळी जी आहेत ना सगळ्यांच्या हातात बांधायला दिलेला आहे. तर झालेली पूर्ण तयारी. आता सगळ्यांना कुंकू लावून अक्षदा देत आहे इथे. आणि इकडे साईबाबांच्या पूजेची तयारी आपल्याला करायची आहे, पण अगोदर तर गॅरेजमध्ये आपण आरती करून घेऊ. तर पाहू शकता रांगोळी अशा पद्धतीने बनवलं. दिवे अगोदरच लावून ठेवले, थोडेफार त्यामध्ये शांती झाली, कारण छोटेसे ते पंत्या होत्या. तर आणखीन एक वेळा तेल घालून सगळे दीप प्रज्वलित करून घेतलेले आहेत. आणि आता इकडं लक्ष्मी मातेचा अभिषेक होत आहे. तीर्थ वगैरे सगळं घरातनंच करून आणलेलं आहे, म्हणजे दूध, दही, तूप, मावळाचं मध आहे, साखर आहे, या 5 वस्तू मिक्स करून आणल्या. लक्ष्मी मातेचा अभिषेक झाल्यानंतर पाण्यानं झालेला आहे. तर 2 वेळा देवीचं अभिषेक झाल्यानंतर आपल्याला चौरंगावरती देवीला विराजमान करायचं आहे. जे अगोदरचं पूजेची सामग्री आहे, जसं पैसा, आपलं जे दागिना वगैरे ठेवलेलं असतं ते सगळं इथं घेतलेलं आहे. सगळी पूजेची सामग्री ते घेतलेली आहे पूजामध्ये. नंतर पूजा मांडणी अशा पद्धतीने झाली. देवीचा अभिषेक झालेला आहे. नंतर देवीला हळदी, कुंकू, चंदन वाहिलेले, फुलं वाहिलेली, वस्त्रमाळ वाहिलेली आहे. नंतर जे कॅन्डल ठेवलेलं आहे त्याचीही पूजा झालेली आहे. नंतर धूप, दीप, म्हणजे दिवे तर प्रज्वलित केले मी समया त्यानंतर सगळ्यात, आणि एक तुपाचा निराजनी लावून घेतलेला आहे. पण फक्त धूप आणि जे अगरबत्ती आहे ते लावण्यासाठी नको म्हणत होते पुजारी, कारण त्यांना ते काहीतरी ॲलर्जी आहे त्याची, त्यामुळे ते नंतर लावणार आहे. तर असं झालेली सगळी तयारी. आरती होत आहे आता, म्हणजे सगळ्यांनी अक्षता घेऊन थांबलेली आहे. आता आरती करू. तर हे वेळेत आलेले आहेत, म्हणजे थोडासा गोंधळ काय झाला ना, रोहिणीला आणण्यासाठी गेले, त्यामध्ये ह्यांचा एक अर्धा तास यायला लेट झाला. तर आल्यानंतर पूजा करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे पूजा मांडणी अगोदरच केली, फक्त यांचाच वेट होत होता. तर असं इकडं सगळ्यांना हळदी कुंकू लावलेला आहे, अक्षदा दिली, आरती करून घेतली देवीची. सगळ्यांनी अक्षदा वाहिलेले आहेत, मनोभावी देवीचं दर्शन करून घेतलेलं आहे. जसं देवीची आरती झाली तसं पटकन मुलं इकडं फटाके वाजवायला सुरुवात केलेली आहेत. म्हणजे मुलांची उत्सुकता हेच असते की कधी एकदाचं सगळं आवरेल आणि आम्ही कधी एकदाचं फटाके वाजवू, त्यांच्या डोक्यात हेच चलत असतं. तर फटाके वगैरे लावून झालेले आहेत. आता बाहेर जी गाडी दिराने घेतलेली आहेत, म्हणजे ही नवीन गाडी आहे, पूजन वगैरे झालेलं आहे, म्हणजे अगोदरच हार वगैरे घालून सजवून ठेवलेलं होतं, फक्त आता आम्ही पूजन करत आहोत. तर पूजा आरती केलेली आहे. नंतरची लिंब, नारळ जे आहे ना ते टायराखाली ठेवलेलं आहे आणि गाडी थोडीशी फिरवून घेत आहे. नंतर बाईक इकडे ठेवलेली, बाईकची पूजा करायची आहे, आरती करायची आहे. तर सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला साईबाबाच्या मंदिरात आरती करून घ्यायची आहे. तर इकडं कोणी फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहे, कोणी व्हिडिओ बनवण्यामध्ये व्यस्त आहे. आणि दीरी इकडे पूजा वगैरे केलेली आहे. सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. तर नारळ जे आहेत ना अगोदर समोर फोडलेले आहेत, आणि जे लिंब आहेत ना ते टायराच्या खाली ठेवलं, म्हणजे गाडी फिरवल्यानंतर ते लिंब फुटले पाहिजे त्याच्या खाली. अशा पद्धतीने पूजन झालेलं आहे. तिकडं बाईक आहे, बाईकची पूजा झालेली आहे. तर इकडं दीपक, दिनेश दोघंजण बसलेले आहेत गाडीमध्ये, म्हणजे काय ओमिनी म्हणतात त्याला, ते फिरवत आहेत, म्हणजे मागं पुढं करत आहे. जी लिंब ठेवलेली आहेत आणि थोडंफार चढूनही आले, म्हणजे म्हणत आहेत की महातेच्या मंदिरला फेरी घालून यायची आहे. तर गावामध्ये घेऊन गेले आहेत महातेच्या मंदिरला फेरी घालून येण्यासाठी. आणि इकडं पुजारींची पाय धुवून पूजा वगैरे केलेली आहे, आशीर्वाद घेतलेला आहे त्यांचा. झालेली पूर्णपणे गॅरेजमध्ये अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन, गाडीचं पूजन, बाईकचं पूजन झालेलं आहे. आता आलेलो आहोत आम्ही साईबाबाच्या मंदिरात. जी गॅरेजला लागूनच साईबाबाचं मंदिर आहे, जास्ती दूर जायचं नाही, इथंच घर आहे. साईबाबाचं मंदिर, गॅरेज सगळं इथल्या इथंच आहे. तर तेच आरतीचं ताट, जी पूजेची सामग्री होती ते घेऊन आलेलो आहोत. आणि प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीनं साईबाबांचं पूजन करतात. म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी येत नाही, कारण घरामध्येच गोंधळ असतो, आपला स्वयंपाक आणि एक उपवास असतो, त्यामुळे यायला जमत नाही मला. आणि इकड्यानंतर आरामात 1 ते 1.5 तास
जातो आपल्याला आणि एक तर रात्रीची वेळ राहते, पण फक्त हेच येतात. अशा पद्धतीने इकडे शैवांची पूजा करून घेतात, म्हणजे फोटो वगैरे सगळे पुसणं, नंतर हार घालणं, नंतर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली, तिथली पूजा झालेली आहे. नंतर आम्ही आरती करून घेतलेली आहे. शैवांची आरती, नैवेद्य वगैरे सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे जिलबी प्रसाद घेऊन आले ते सगळ्यांना दिलेला आहे. नंतर थोडा वेळ फोटोशूटही झाला. तर आता टायमिंग सांगितलं तर रात्रीचे 9 वाजलेले, सगळ्यांची जेवणाची वेळ झालेली आहे. स्वयंपाक तर रेडीच आहे, सगळेजण जेवण करतील. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना, गुड नाईट.